हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा इतिहास सर्वांनाच परिचित आहे। हिंदवी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करणाऱ्या या अजिंक्य योद्ध्याचं जन्मस्थळ आज आपण पाहणार आहोत। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील डुबेरे या गावी मी सध्या आलोय। खरं तर अवघ्या 6000 लोकसंख्येचं हे गाव, मात्र या गावची ओळख सांगायची झाली तर अजिंक्य योद्धा, थोर मराठा सेनापती, उत्तम प्रशासक म्हणून ओळख असलेल्या बाजीराव पेशव्यांचं खरं तर या गावी जन्म झाला होता। दरम्यान हे जन्मस्थळ नक्की आहे तरी कसं, बघूयात। श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे मामा मल्हारराव बर्वे हे खरं तर या डुबेरेमध्ये राहत होते आणि त्यांचेच वंशज असलेले चंद्रशेखर बर्वे हे माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याचकडून खरं तर या संपूर्ण वाड्याचा इतिहास, हे जन्मस्थळ किंवा इतर माहिती जी आहे ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, NDTV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। मला सांगाल की म्हणजे सुरुवातीला आपण जर बघितलं तर हा वाडा आपण म्हणतोय, पण अगदी भुईकोट किल्ल्यासारखी याची रचना आहे। नक्की काय ही संपूर्ण रचना कशी? श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचं जन्मस्थान असलेला हा जो बर्वेवाडा आहे, हा बर्वेवाडा एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखा आहे। आपल्याला या वाड्याचं वैशिष्ट्य असं दिसतंय की या वाड्याला एक बुरुज आहे आणि या बुरुजाचं ठिकाणाचं महात्म्य असं आहे की या बुरुजाच्या बरोबर पूर्वेच्या बाजूला जो प्रवेशद्वार आहे वाड्याचं, त्या प्रवेशद्वारावर जर हल्ला झाला तर बुरुजावरनं तिथे मारा करता यावा, यासाठी या बुरुजाची निर्मिती केली असावी असं जाणकार सांगतात। आपण बघत आहोत की इथे सज्जा आहेत किंवा इतर काय म्हणजे संपूर्ण दगडी बांधकाम आहेत। कधी हे इथे आले होते किंवा कशी संपूर्ण बांधकाम, किती जागेमध्ये आहे, कसं आहे? साधारण 1.5 एकर क्षेत्रामध्ये हा बर्वेवाडा बांधलेला आहे। 1695च्या आसपास मल्हार दादाजी बर्वेज हे आमचे पूर्वज यांनी हा वाडा बांधला। हा वाडा म्हणजे त्या काळामध्ये असणाऱ्या वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे। आपल्याला इथे पाठीमागे दिसू शकतंय की 7 कमानी असलेला एक सज्जा आहे पाठीमागे। आता हा जो सज्जा आहे, हा सज्जा ज्या वेळेला गावामध्ये एखादं कार्य होत असेल किंवा एखादी मिरवणूक निघत असेल किंवा सैन्याला निरोप द्यायचा असेल किंवा सैन्याचं स्वागत करायचं असेल तर त्यासाठी घरामधल्या स्त्रिया या सज्जामध्ये उभं राहून त्या कार्यक्रमाचं किंवा त्या सैनिकांना निरोप देणं किंवा त्यांचं स्वागत करण्याचं काम करत असतील असं इथले जाणकार सांगतात। बर्वेवाडा म्हणून खरं तर या वाड्याची ओळख आहे आणि नक्की हा वाडा आहे तरी कसा हे आपण जाणून घेणार आहोत। आपण जर बघितलं तर हे त्याचं प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या वर आपण जर बघितलं तर ही संपूर्ण अशी वेगळीच एक रचना असेल किंवा त्याच्यात एक वास्तुकला देखील दिसून येते। सर, काय नक्की म्हणजे किती प्रवेशद्वार आहेत असे एकूण आणि काय हे नक्की बरं? या बर्वेवाड्याला 2 प्रवेशद्वार आहेत। त्यापैकी आपण आता पश्चिम दरवाजाजवळ आहोत। या दरवाजाच्या वरती आपल्याला नक्षीकाम आणि एक खोलीसारखं जे दिसतंय तो म्हणजे नगारखाना आहे। म्हणजे पूर्वीच्या काळी सकाळी संध्याकाळी, त्याचबरोबर सैन्य ज्या वेळेला स्वारीवर निघायचं त्यावेळेला जाताना येताना नगारे वाजवून त्यांना निरोप किंवा त्यांचं स्वागत केलं जायचं। त्याचबरोबर बाजूला आपल्याला दिसतीये ही रखवालदाराची देवडी आहे। इथे रखवालदार या देवडीमध्ये कायम असायचा, त्यामुळे वाड्याचं संपूर्ण संरक्षण हे केलं जायचं। या वाड्याच्या पूर्वद्वारातून आपण आता खरं तर मध्ये प्रवेश करणार आहोत। आपण जर बघितलं तर बाहेरच सागवान लाकडापासून बनवलेले हे भक्कम असे द्वार आहेत जे अजूनही खरं तर इथे टिकून आहेत। आणि आता मध्ये नक्की हा वाडा आहे तरी कसा संपूर्ण इतिहास आहे आपण आता जाणून घेणार आहोत।
आतमध्ये प्रवेश करताच समोर आपल्याला अशा प्रकारे बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा जो आहे तो नजरेस पडतो. आपण जर बघितलं तर आकर्षक आणि सुंदर असा हा पुतळा आहे. यासोबतच या वाड्याची जर आपण वास्तुकला ही संपूर्ण रचना जर बघितली तर पेशवेकालीन असा संपूर्ण वाडा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे. नक्की काय इथलं वैशिष्ट्य आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. पेशव्यांचं जन्मस्थान असलेला हा बर्वेवाडा हा 3 चौकी वाडा आहे. या वाड्यामध्ये 3 चौके. आत्ता आपण पहिल्या चौकामध्ये उभे आहोत. आपण बघू शकता या चौकाच्या आजूबाजूला ओसऱ्या आहेत. त्यापैकी जी दक्षिणेच्या बाजूला आपल्याला जी ओसरी दिसते तिला कचेरी असं म्हणतात आणि त्या कचेरीमधून बर्व्यांचा गावाशी असणारा जो काही न्यायनिवाडा असेल किंवा काही व्यवहार असतील ते त्या कचेरीमधून चालत होते. तिन्ही बाजूला कचेऱ्या आणि पश्चिमेची बाजू ही राहण्याची वास्तू अशा प्रकारचा रचना या वाड्यामध्ये आहे. वाड्याच्या या चौकाच्या मध्यभागी आपण बघू शकता की श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा 5 फुटी अश्वारूढ पुतळा नुकताच एप्रिल महिन्यामध्ये त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी इथे उभारलेला आहे. या वाड्यामध्ये एकूण 45 खोल्या आहेत आणि त्या खोल्यांमध्ये वाड्यामध्ये काम करणारी माणसं असतील किंवा इतर लोक असतील या सगळ्यांची व्यवस्था आतमध्येच व्हावी अशा दृष्टीने त्याची रचना आहे. वाड्याच्या बाहेरच्या ज्या भिंती आहेत त्या 5-5 फूट रुंदीच्या आणि आतल्या भिंती या 3 फूट रुंदीच्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आतमधल्या 3 फूट रुंदीच्या ज्या भिंती आहेत त्याच्यामधनं पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिने आहेत आणि त्यामुळे इतकं भक्कम अशा प्रकारचं वाड्याचं बांधकाम हे आपल्याला बघायला मिळतं आहे. वाड्यामध्ये अगदी समोरच्या बाजूला तुम्ही बघाल तर 6 खिडक्या आपल्याला दिसत आहेत की पेशवेकालीन जे पुरातन वाडे आहेत त्या वाड्यांची रचना आणि या वाड्याची रचना साधारणपणे त्यामध्ये तुम्हाला खूप ठिकाणी साम्य आढळेल अशा प्रकारचा हा वाडा आहे. आज मितीला या वाड्याला जवळपास 330 वर्ष पूर्ण होत आलेली आहे आणि आजही इतक्या वर्षानंतरसुद्धा बऱ्यापैकी असलेल्या अवस्थेमध्ये हा वाडा बर्वेवाडा आहे. प्रामुख्याने मल्हारराव बर्वे ज्यावेळेला जहागिरीचा कारभार बघण्यासाठी डुबेरेमध्ये आले त्यावेळेला कुटुंबासाठी म्हणून त्यांनी हा वाडा बांधला आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या वाड्याची जी पश्चिम ओसऱ्या ज्या आहेत त्या पश्चिम ओसऱ्यांमध्ये मुख्य सरदारांचं राहण्याचं ठिकाण होतं आणि त्यांचे इतर मदतनीस जे लोक होते ते आजूबाजूच्या खोल्यांमध्ये वाड्यामध्ये राहत होते. त्यांच्यासाठी बाहेरच्या बाजूला एक पाण्याचा आड आहे जिथून त्याची व्यवस्था केली जायची आणि खाशा कुटुंबासाठी म्हणून सगळ्या सोयी आतल्या बाजूला केलेल्या आहेत. आपण आतमध्ये गेल्यानंतर बघू शकणार आहात की तुळशी वृंदावन आहे, पाण्यासाठी आड आहे, बाकी सगळ्याच व्यवस्था या आतमध्ये. जसं प्रत्येक वाड्यामध्ये ओसरी, माझघर, बैठकीची खोली, देवघर, नाणीघर, स्वयंपाकघर अशा प्रकारच्या दालनं असतात तशीच दालनं या वाड्यामध्ये सुद्धा आहे. आणि मगाशीच मी उल्लेख केल्याप्रमाणे कामकाज चालण्यासाठी म्हणून जी भव्य कचेरी जी दिसते ती कचेरी आहे. वाड्याचं बांधकाम सगळं सागवानी लाकडामध्ये केलेलं आहे आणि सागवानी लाकडाच्या खालच्या बाजूला दगडाचे चौथरे आपल्याला दिसत आहेत की जेणेकरून त्या लाकडाला वाळवी लागू नये आणि कदाचित तेच कारण असावं की इतकी वर्ष हा वाडा या ठिकाणी आजही भक्कम अवस्थेमध्ये उभा आहे. बर्वेवाड्यामध्ये जिथे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला होता त्या खोलीमध्ये मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर हीच ती खोली आहे जिथे खरं तर श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला होता. आपण जर बघितलं तर अजूनही जे बर्वेंची हत्यारं शस्त्रास्त्र असतील किंवा इतर सर्व वस्तूंचं इथे जतन हे करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर समोर बाजीराव पेशव्यांचा एक फोटो जो आहे तो दिसून येतोय. यासोबतच खाली ही शस्त्रास्त्र सर्व ठेवण्यात आलेली आहेत. यासोबतच ज्या राधाबाई पेशवे होत्या, ज्या बाजीराव पेशव्यांच्या खरं तर आई होत्या, मातुश्री होत्या, त्यांचा देखील इथे फोटो जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. नक्की इथल्या काय काय आठवणी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. बरं आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. मला सांगाल काका, काय हे इथे आपण बघितलं तर सर्व इथे जतन करण्यात आलेलं आहे, इथेच जन्म झाला होता त्यांचा काही?
आत्ता आपण बाजीराव पेशव्यांचा जन्म ज्या खोलीमध्ये झाला ती बाळंतिणीची खोली, त्या खोलीमध्ये आपण आहोत. या खोलीचं वैशिष्ट्य असं आहे की ही त्या काळामध्ये वातानुकूलित अशा प्रकारची खोली आहे. हिवाळ्यामध्ये ही खोली थंडगार असते, हिवाळ्यामध्ये ही खोली उबदार असते. याचं कारण असं आहे की या खोलीला फक्त एक छोटासा झरोका आहे की ज्याच्यामधनं हवा आतमध्ये येते आणि उजेड सुद्धा, थोडासा उजेड आतमध्ये येतो, जेणेकरून बाळ आणि बाळंतिणीला कोणाचाही संसर्ग होऊ नये अशा दृष्टीने ही खोली आहे. आपण खाली बघू शकतोय की बाळ आणि बाळंतिणीला न्हाणी घालण्यासाठी, आंघोळ घालण्यासाठी म्हणून न्हाणी पूर्ण दगडाची बनलेली अशा प्रकारची न्हाणी दिसतीये. त्याच्यानंतर ही पूर्ण अंधारी खोली अशा पद्धतीने त्या काळी बनवलेली असायची की आपण मगाशीच आपण म्हटलं की कुटुंब प्रचंड मोठी असायची, त्यामुळे जी कुटुंबामधल्या सदस्यांची संख्या ही 100च्या वर असायची. त्यामुळे घरामध्ये सासरून किंवा बाहेरून कोणीतरी बाळंतीण असायची आणि बाळ आणि बाळंतिणीची सुरक्षितता लक्षात घेऊन घराच्या आतमधली अत्यंत अंधारी पण सुरक्षित अशी खोली ही बाळंतिणीची खोली समजली जायची. या खोलीमध्ये फक्त बाळ आणि बाळंतीण आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सेवेमध्ये असणारे जे काही मोजके लोक असतील त्यांनाच फक्त इथे प्रवेश दिला जायचा. आता आपल्याला समोर जो फोटो दिसतोय हा बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई बर्वे यांचा फोटो आहे. त्याच्या खाली श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा फोटो दिसतोय. त्याच्या बाजूला त्यांची मध्य प्रदेशमध्ये रावेरखेडी या ठिकाणी जी समाधी आहे त्या समाधीचा फोटो दिसतोय. त्याचबरोबर एक ठासणीची बंदूक आपल्याला दिसतीये आणि बडोद्याच्या गायकवाडांनी कार्यक्रम प्रसंगी पाठवलेला एक लखोटा जो आहे तो लखोटासुद्धा आपल्याला दिसतोय. इकडे पाठीमागे जर आपण बघितलं तर आपल्याला जुन्या काळामधला शिसवी छपरी पलंग दिसतोय की ज्या पलंगावर श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचं एक त्या काळामधलं तैलचित्र आहे. त्याच्यासमोर बर्व्यांची काही हत्यारं आहेत, जसं ढाल आहे, चिलखताचा तुकडा आहे, दुधारी तलवार आहे, जवळपास 9 ते 10 फूट लांबीचा भाला आहे. अशा प्रकारच्या वस्तूंचं जतन आम्ही या खोलीमध्ये करून ठेवलेलं आहे. अशी ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ज्या बाजीराव पेशव्यांचा, महापराक्रमी अशा बाजीराव पेशव्यांचा ज्या खोलीमध्ये जन्म झाला आहे अशा जन्मखोलीमध्ये आपण आता आहोत. मग ही इतर वेळी काय खुलीच असते की आपण काहीच फक्त जतन करतो कसं? आता म्हणजे त्याच्यानंतरच्या पिढ्यांमध्ये सुद्धा ही बाळंतिणीची खोली म्हणूनच वापरली गेली आजपर्यंत अगदी. आणि आता बाजीराव पेशव्यांचं एक जन्मस्थळ म्हणून त्याचा विकास कशा होईल अशा दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. इथेच खरं तर बाजीराव पेशव्यांच्या आई राधाबाई बर्वे पेशवे यांची वंशावळ देखील इथे दाखवण्यात आली आहे. एक फलकच खरं तर इथे जो आहे तो आपल्याला दिसतो आहे. ही नक्की काय ही वंशावळ, कसं हे नाटक होतं तर हे आपण जाणून घेणार आहोत. बर्वे घराण्याची वंशावळ मी तुम्हाला आता या मागच्या पोस्टरमध्ये दाखवतो. बर्व्यांचा मूळ पुरुष मल्हारराव बर्वे आणि बाजीराव पेशव्यांच्या आई राधाबाई बर्वे पेशवे हे दोघंजण बहीण भाऊ. यांचं मूळ गाव नेवरं, जिल्हा रत्नागिरी. पूर्वीच्या काळी जी लहानपणी लग्न करण्याची प्रथा होती त्यानुसार राधाबाई बर्वे यांचं लग्न बाळाजी विश्वनाथ भट श्रीवर्धनकर यांच्याबरोबर झालं की ज्यांचा पहिला मुलगा म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. मल्हारराव बर्वे हे आणि बाळाजी विश्वनाथ भट हे दोघंही मेवणे कोकणामधनं नशीब आजमावण्यासाठी म्हणून साताऱ्याला आले. त्यावेळी साताऱ्याला छत्रपती राजाराम महाराजांची कारकीर्द चालू होती. या कारकिर्दीमध्ये पडेल ते काम करण्यासाठी म्हणून ते सेनापती धनाजी जाधवांच्या पदरी कामाला त्यांनी सुरुवात केली. हळूहळू आपल्या कर्तृत्वावर बाळाजी विश्वनाथ भट हे छत्रपती शाहू महाराजांकडे पेशवे म्हणून नियुक्त झाले आणि छत्रपती राजारामांनी मल्हारराव बर्वेंना नाशिक जिल्हा किंवा गंगथडी प्रांत जिंकण्याची जबाबदारी दिली होती. ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली आणि नाशिक प्रांत हा स्वराज्याला जोडला. त्याची बक्षिसी म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी मल्हारराव बर्वेंना 4 गावं इनाम दिली. डुबेरे, पांढुर्ली, पिंपळस आणि कोठुरे.
या जहागिरीचा कारभार बघण्यासाठी म्हणून मल्हारराव पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांनी आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत हा डुबेरचा बर्वेवाडा हा कुटुंबासाठी बांधला आणि नंतर त्यांचा जसा जसा वंश विस्तार वाढत गेला तसा त्यांचा एक एक मुलगा त्या जहागिरीच्या ठिकाणी राहून कारभार बघू लागला. आजही या चारी गावांमधनं बर्वे कुटुंबीय त्यांची शेती सांभाळून व्यवस्थित राहत आहेत. बाजीराव पेशव्यांच्या वेळेला राधाबाई बर्वे या सासवड मुक्कामी होत्या. पेशव्यांचा जन्म हा पावसाळ्यातला म्हणजे भाद्रपद पौर्णिमा किंवा 18 ऑगस्ट हा असल्यामुळे त्या काळी आपल्या पुन्हा हिंदू प्रथेप्रमाणे स्त्रीचं पहिलं बाळंतपण हे माहेरी व्हावं असा प्रघात आहे. त्यामुळे राधाबाईंना पहिल्या बाळंतपणासाठी जर माहेरी म्हणजे नेवऱ्याला जायचं असेल तर त्या काळामध्ये ती खूपच अवघड गोष्ट होती. कारण पावसाळ्याचे दिवस, लांबचा दूरचा पल्ला, अवघड घाट रस्ते, त्यामुळे ते टाळून बाळाजी विश्वनाथ भटांनी राधाबाईंना त्यांच्या मोठ्या भावाच्या घरी म्हणजे मल्हारराव बर्वे यांच्या बर्वे वाड्यामध्ये डुबेरे या ठिकाणी बाळंतपणासाठी पाठवलं आणि त्यामुळे 18 ऑगस्ट 1700 साली बाजीराव पेशव्यांचा जन्म त्यांच्या मामाच्या घरी बर्वे वाड्यामध्ये डुबेरे या ठिकाणी झाला. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा पराक्रम, त्यांचं हिंदवी साम्राज्यासाठी असलेलं योगदान हे खरं तर खूप मोठं आहे आणि हेच थोडंफार दाखवण्याचा खरं तर आमचा NDTV मराठीचा हा प्रयत्न आहे. आजच्या तरुणाईपर्यंत हा संपूर्ण इतिहास पोहोचवण्यासाठी अशा या वाड्यांचं, अशा या ठिकाणांचं संवर्धन होणं, त्यांचा विकास होणं हे खरं तर गरजेचं आहे. कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, डुबेरे, सिन्नर, नाशिक. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.